नमस्कार आणि राम राम मंडळी. परत एकदा फिल्मी पुणेकर म्हणजे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि कैरी या मराठी सिनेमाचा ट्रेलर आपण पाहिला जगात सगळ्यात महत्वाचं असतं प्रेम. प्रेम लढायला शिकवतं. असेल. ट्रेलर खरंच खूप भारी वाटतंय कारण की काहीतरी थोडासा सस्पेन्स बघायला मिळतोय. कैरी थोडंसं नाव ऐकायला पण वेगळं वाटतं कारण की मराठी सिनेमामध्ये कढीपत्ता, वडापाव, कैरी हे फिल्मचे नावं असू शकतात. त्यात काही वेगळं नाहीये. परंतु ट्रेलरमध्ये काहीतरी सस्पेन्स बघायला मिळते. म्हणजे सुरुवातीचा ट्रेलरची जेव्हा सुरुवात होते तेव्हा जोरात आवाज येतो आपल्याला, कैरी माझ्याशी लग्न करतेस का वगैरे. आणि देन त्याच्यानंतर थोडंसं कॉमेडी बघायला मिळते, त्याच्यानंतर सस्पेन्स बघायला मिळतो. त्याच्यामुळे ट्रेलरवरून असं वाटते ही फिल्म बघायला चांगलीच असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे परत एकदा मराठी फिल्म बाहेरच्या देशात शूट झालेली आहे, तर जे की नेहमीच बघायला मिळतं बऱ्यापैकी. सो या स्टोरीमध्ये कदाचित कदाचित खूप जास्त सस्पेन्स आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि सिद्धार्थ जाधव आहे, त्याच्यामुळे कॉमेडी जॉनर तर आहेच आणि ते आपल्याला ट्रेलरमध्येही बघायला मिळतो. सायली संजीवचं काम खरंच खूप उत्तम होतंय ट्रेलरमध्ये बघून. आणि साहजिकच सुबोध भावे याच्यामध्ये इन्स्पेक्टर वगैरे किंवा याच भूमिकेमध्ये आपल्याला दिसतात ट्रेलरवरून तरी. फिल्म कशी असते, फिल्म पाहिल्याच्या नंतर आपल्याला कळेलच, कारण की फिल्ममध्ये सस्पेन्स आहे हे नक्कीच आहे. कारण की काहीतरी घडलंय जेणेकरून पोलीस येत आहेत, इन्क्वायरी करतायत वगैरे, या सगळ्या गोष्टी कळत आहेत. आणि काही वाक्य पण आहेत की तुला काय माहिती असेल तर सांग. यावरून आपल्याला नक्कीच अंदाज येतोय की काहीतरी घडलंय, काहीतरी सस्पेन्स आहे. त्यामुळे ही फिल्म खरंच खूप आपण बघू शकतो थिएटरमध्ये जाऊन. चांगली वाटतेय. नेहमीसारखी असं नाही की फिल्मचं नाव असं आहे त्याच्यामुळे ही फिल्म बघावी की न बघावी. ऑब्व्हियसली नावावरून आपण या फिल्मला जज नाही करू शकत बिकॉज ऑफ या फिल्मचा ट्रेलर. ट्रेलरमध्ये जर फिल्मचं नाव जर कैरी असेल आणि ट्रेलर थोड्या वेगळ्या प्रकारे असतात तर कदाचित आपण याला इग्नोर केलं असतं. परंतु नाव आणि ट्रेलरमध्ये ज्या पद्धतीने कॉमेडी आणि सस्पेन्स दाखवण्यात आला नाही, त्यावरून असं वाटतं की ही फिल्म बघायलाच हवी आहे. कारण की ट्रेलर खूप छान आहे. ट्रेलरवरून आपण बघतो की बऱ्यापैकी सीन पण खूप छान आहेत आणि बऱ्यापैकी शूट हे बाहेरच्या देशातलंच दिसते आपल्याला. त्यामुळे ही फिल्म तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघू शकता. खूप सुंदर फिल्म वाटते आणि सायली संजीवचं काम पण खूप भारी वाटते. सिद्धार्थ जाधवचं तर काम आपल्याला नेहमीच आवडतं. सुबोध भावे आहेत यामध्ये. त्याच्यामुळे काहीतरी वेगळं आपल्याला बघायला मिळेल या फिल्म म्हणून अशी आपण अपेक्षा करूयात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे ना, की आपण मराठी फिल्मला सपोर्ट केला पाहिजे. त्याचा अर्थ वेगळा आहे की मराठीमध्ये तसे कंटेंट, म्हणजे बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की तशी स्टोरी जर आम्हाला बघायला मिळाली तर आम्ही बघणारच. पण तशा स्टोऱ्या किंवा तसं डिरेक्शन किंवा तसं काम बघायला मिळत नाही. त्यामुळे आम्ही मराठी सिनेमांकडे शक्यतो पाठ फिरवतो. परंतु आपण आपल्या गोष्टींना थोडा सपोर्ट केला पाहिजे. आपल्या मराठी फिल्म्स पाहिल्या पाहिजेत. आणि आपण एकदा ती फिल्म पाहून नंतर त्याबद्दल जर आपण जजमेंट दिलं तर ते फार बरं असतं. पण मराठी सिनेमांमध्ये कसं झालं की ट्रेलर जरी आला तरी थोडंसं वेगळं वाटलं की लोक लगेच जज करतात की छे, मराठी सिनेमामध्ये तर काही नाहीच आहे. परंतु ती फिल्म पूर्ण बघा आणि देन नंतर तुम्हाला जे काही तुमचा अतिशहाणपणा डोक्यात आला असेल त्यावरून तुम्ही लोकांना सांगा की फिल्म बघा, न बघा, बघू नका बघू. परंतु मला असं वाटतं की आपण मराठी सिनेमांना सपोर्ट केला पाहिजे. सुरुवातीला तो सिनेमा बघितला पाहिजे. जर आवडला तर नक्कीच लोकांना सांगूयात. जर नाही आवडला तर ठीक आहे की नका बघू किंवा नाहीये चांगला किंवा हे सांगणं ओके. परंतु बघण्याच्या आधी जर तुम्ही नेरेटिव्ह सेट करत असाल की मराठी सिनेमामध्ये काही नाहीच आहे, काय अर्थच नाहीये, स्टोरीच नसते, हेच नसतं. सो तसं काही नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला विषय भरकडतो की जो हा आहे सिनेमा, तर याच्यामध्ये खरंच ट्रेलर खूप उत्तम आहे. थिएटरमध्ये जाऊन बघण्यासारखा हा सिनेमा आहे. त्यामुळे थिएटरमध्ये जा आणि हा सिनेमा बघा. खरंच खूप उत्तम सिनेमा वाटतोय ट्रेलरवरून. आणि जर फिल्म आवडली तर नक्कीच सपोर्ट करा, कारण की मराठी सिनेमा शक्यतो आपण मागे पडत चाललेला आहे. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि साऊथ इंडियन सिनेमांना आपण सध्या खूप जास्त पुढे करतोय. ऑब्व्हियसली त्यांचा कॉन्टेंटही तितकाच छान आहे. आणि मराठी दिग्दर्शकांनी किंवा लेखकांनी याचा विचार करावाच खरं, की काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करावा. तितकंच नवरा बायको, प्रेम आणि कुटुंब, फॅमिली, बाहेरचा देश, हे ते कॉमन विषय शक्यतो ठेवू नयेत. सो हा ट्रेलर बऱ्यापैकी चांगला वाटतो. त्यामुळे ही फिल्म थिएटरमध्ये जाऊन नक्कीच बघा. आणि ॲज अ एक प्रेक्षक मला असं वाटतं की ही फिल्म चांगली असेल. ती पूर्ण फिल्म बघितल्याच्या नंतर कळेलच. आणि जर तुम्ही ही फिल्म, जर तुम्हाला ट्रेलर खरंच खूप आवडला असेल तर खाली कमेंटमध्ये करा की काहीतरी वेगळं बघायला मिळतंय आणि काहीतरी चांगलं वाटतंय. आणि जर तुम्हाला आवडला असेल ट्रेलर कमेंटमध्ये सांगा. नसेल आवडला तरी सांगा की का नाही आवडला आणि तुमचं मराठी फिल्मबद्दल काय मत आहे हे नक्कीच मला खाली कमेंटमध्ये कळवा. आणि ही फिल्म थिएटरमध्ये जाऊन